तर आज आपण बघणार आहोत की खुसखुशीत आणि एकदम टेस्टी अनारसे कसे बनवायचे। तर ते बनवण्यासाठी पहिल्यांदा रेशनचा तांदूळ घ्यावा। आपला रेग्युलर खायचा तांदूळ घ्यायचा नाही, रेशनचा घेतल्याने अनारसे चांगले बनतात। तो घ्यायचा, 3 दिवस चांगला पाण्यामध्ये भिजत ठेवायचा। दररोज पाणी बदलून घ्यायचं बरं का, कारण वास येतो नाही, जर बदललं पाणी तर वास येतो। आणि तो काढून मग चांगला एका कपड्यावर सुकवायचा। सुकल्यानंतर मिक्सरमधून चांगली बारीक पूड करून घ्यायची, त्याची चाळणीने चांगला चाळून घ्यायचा। बारीक पीठ केल्यानंतर तांदळाचं साखर पण तेवढीच घ्यायची आणि साखराची पण बारीक पूड करायची। आणि मग जेवढं तांदळाचं पीठ घेतलंय तेवढीच साखर घ्यायची, थोडीशी कमी घ्यायची फक्त तांदळाच्या पिठापेक्षा। आणि ते दोन्ही चांगलं मिक्स करून, जास्त पातळ करायचं नाही, तसंच घट्ट करून एक दिवस चांगलं मुरू द्यायचं। नाही जर मुरू दिलं तर अनारसे तुटतात। आणि चांगलं मुरल्यानंतर दुसऱ्या दिवशी छोटे छोटे अनारसे करून कॅरी बॅगवर खसखस टाकून एक साईडने तळून घ्यायचं। 2 साईड कधीच अनारसे तळायचे नाही, एक साईड तळायचे। एक साईडने पूर्ण तेल टाकायचं। ते टाकल्यानंतर म्हणजे चांगले टेस्टी आणि खुसखुशीत आपले अनारसे अशा प्रकारे बघा रेडी होतात। आपलं चॅनल आवडलं असेल चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करायला विसरू नका।